सोना रानाच कान टोचावेत तसं मोदी सरकारचं झालंय। मोदी सरकारच्या आर्थिक सल्लागारांनीच E20 धोरणाबद्दल सरकारचे कान टोचलेत आणि E20 धोरण ऐवजी E10 पेट्रोल हे पुन्हा बाजारात आणावं अशी मागणी केली आहे। ही मागणी करत असतानाच या E20 धोरणाची पोलखोल देखील केली आहे। त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यावर जुनी गाडी अचानक रस्त्यात जशी बंद पडते तसंच फॉर्मात आलेलं सरकारचं E20 धोरण देखील शेवटचे आचके देणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। आणि या प्रश्नातूनच सरकार E20 धोरणाचे पोस्टर बॉय म्हणून ओळखले जाणाऱ्या नितीन गडकरींना देखील झटका देणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। कारण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे गडकरी हे कट्टर पाठीराखे म्हणून ओळखले जातात। त्यांनी अलीकडेच पेट्रोलमध्ये 100% इथेनॉल मिसळण्याचं धोरण सरकार राबवणार असल्याची देखील घोषणा केली होती। तसंच E20 धोरणामुळे पेट्रोलमुळे इंजिन खराब झाल्याचं एक तरी उदाहरण दाखवा असं चॅलेंज देखील त्यांनी दिलं होतं। पण गडकरींच्या या E20 पोस्टर बॉय प्रतिमेला आता मोदी सरकारमधूनच चॅलेंज मिळाले। केंद्र सरकारच्या देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनीच हे चॅलेंज दिले। द इंडियन एक्सप्रेस मध्ये 17 ऑगस्ट 2020 ला एक विशेष लेख प्रसिद्ध झालाय। या लेखात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि केंद्रीय अर्थ खात्याचे सल्लागार आकाश पुजारी यांनी देशाच्या इथेनॉल मिश्रण धोरणाची सखोल चर्चा केली आहे। ही चर्चा करत असतानाच या धोरणाचं पोस्ट मॉर्टेम देखील केले। त्यामुळे या व्हिडिओत आपण मुख्य आर्थिक सल्लागारांनी E10 पेट्रोल पंपावर पुन्हा उपलब्ध करून देण्याची शिफारस का केली आहे, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कसं नवं अर्थसंकट अन्न संकट निर्माण केले आणि सरकार खरंच इथेनॉल धोरणच मागे घेण्याच्या तयारीत आहे का, याचंच सखोल सविस्तर विश्लेषण करणार आहोत। बिटवीन द लाईन अर्थ समजावून सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल YouTube वर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घ्या, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। द इंडियन एक्सप्रेसच्या लेखात मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन आणि केंद्रीय अर्थ खात्याचे सल्लागार आकाश पुजारी यांनी 5 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। आता या दोघांनी या लेखात मांडलेली मतं वैयक्तिक असली तरी ते थेट सरकारकडे मांडू शकली असते ती मतं, पण त्यांनी आपली मतं वैयक्तिक आहेत असं सांगून ती जाहीरपणे मांडलेत। त्यामुळे या मतांना विशेष महत्त्व आले। त्यांचा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे E10 पेट्रोल पुन्हा बाजारात उपलब्ध करून द्या। या लेखानुसार भारतात सध्या तब्बल 7.5 ते 8 कोटी जुनी दुचाकी वाहनं धावत आहेत। BS4 मानकांपूर्वीची ही वाहनं आहेत। ही सगळी वाहनं कार्बोरेटर तंत्रज्ञानावर चालतात। आधुनिक BS6 वाहनांप्रमाणे यांच्यात इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन सिस्टम नसते। कार्बोरेटर हा एक यांत्रिक भाग असल्यानं ते पेट्रोल मधलं ऑक्सिजनचं वाढलेलं प्रमाण ओळखू शकत नाही। त्यामुळे अशा जुन्या वाहनात E20 पेट्रोल वापरल्यास इंजिन हे हवेच्या तुलनेत खूप कमी इंधन खेचतं। त्यामुळे इंजिन जास्त गरम म्हणजेच ओव्हरहीट होऊ शकतं, ओव्हरहीट होऊ लागतं। यासोबतच जुन्या वाहनांमधले रबर सील्स आणि सुटे भाग इथेनॉल प्रतिरोधक नसतात। ते या इंधनाच्या संपर्कात येताच वितळू लागतात किंवा खराब होतात। हे सील्स महाग नसले तरी देशातल्या 8 कोटी गाड्या दुरुस्त करण्यासाठी अनेक वर्ष त्यासाठी लागू शकतात। त्यामुळे जोपर्यंत जुन्या गाड्या रस्त्यावर आहेत तोपर्यंत पेट्रोल पंपावरून गुपचूप गायब केलेलं कमी इथेनॉलचं E10 पेट्रोल पुन्हा आणणं हाच व्यावहारिक प्रॅक्टिकल उपाय आहे असं मुख्य आर्थिक सल्लागार सांगतात। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मायलेज आणि इंजिन खराब होण्याचा। E20 पेट्रोलमुळे मायलेज 30% कमी झाल्याच्या सोशल मीडियावरच्या चर्चा म्हणजे निव्वळ बिनबुडाच्या अफवा असल्याचं देखील या लेखात म्हणलंय। या लेखानुसार इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत 2/3 ऊर्जा असते। E20 पेट्रोलमुळे प्रत्यक्ष मायलेज 6 ते 60% कमी होतं, 30% नाही। तसंच अमेरिकेच्या ओकरिज लॅबोरेटरीजनं 86 वाहनांवर 1 कोटी किलोमीटर आणि भारताच्या ARAIनं केलेल्या चाचण्यात इंजिन ब्लॉकची मोठी झीज आढळलेली नाही। पण मायलेजवर परिणाम होतो हे मात्र या लेखकद्वयांनी मान्य केले। हे इथं खूप महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत सरकार असा काही परिणामच होत नाही असं म्हणत होतं। आता तिसरा आणि सगळ्यात धक्कादायक मुद्दा आहे तो म्हणजे अन्न विरुद्ध इंधन संघर्ष। व्ही अनंता नागेश्वरन आणि आकाश पुजारी लिहितात की भारताचं कच्च्या तेलाच्या आयातीचं बिल प्रचंड आहे। म्हणजेच भारताला परदेशातून तेल खरेदीवर वर्षाला तब्बल 11 ते 12 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात। या उलट खाद्यतेल आयातीचं बिल अवघं 1.5 ते 2.25 लाख कोटी रुपये इतकं आहे। E20 धोरणामुळे कच्च्या तेलाच्या बिलात फक्त 3 ते 4% कपात होते, म्हणजेच 3 ते 4% खर्च वाचतो। पण यामुळे खाद्यतेलाच्या आयातीची नवी समस्या निर्माण झाली।
ते पुढे लिहितात, आज भारत आपलं 60% खाद्यतेल हे परदेशातून आयात करतो. सरकारला हे आयात बिल पूर्णपणे बंद करण्याची मोठी संधी आहे. मात्र सध्या भारतात निर्माण होणारं अर्ध इथेनॉल हे मक्यापासून बनवलं जाते. त्यामुळे इथेनॉल निर्मितीतला एकूण धान्यांचा वाटा हा तब्बल 67% पोहोचलाय. त्यामुळेच मक्याला जास्त हमी भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी सोयाबीन, मोहरी, भुईमूग यासारख्या तेलबिया सोडून मक्याकडे वळत आहेत. डिस्टिलेशन नंतर उरलेला मका प्राण्यांच्या चाऱ्यासाठी स्वस्त सोयाबीन पेंडीऐवजी विकला जातोय. त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळत आहेत. त्यामुळेच तेल उत्पादक शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होते. म्हणजेच कच्च्या तेलावरचा 3% आयात खर्च वाचवण्यासाठी आपण खाद्यतेलाची आयात वाढवतोय. देशाची अन्न सुरक्षा त्यामुळे धोक्यात आणतोय. एक समस्या हँडल करण्याच्या नादात दुसरी गंभीर समस्या निर्माण करतोय, असं सरकारच्याच सल्लागारांचं म्हणणं आहे. त्यांचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याच्या अतिरिक्त वापराचं संकट. लेखकांनी या संकटालाच ब्लू वॉटर संकट म्हटलंय. 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी हजारो लिटर पाणी लागतं. पण यात पावसाच्या पाण्याऐवजी केवळ नद्या, विहिरी आणि भूजलातून उपसल्या जाणाऱ्या जलसाठ्यांचा म्हणजेच ब्लू वॉटरचाच हिशोब केला पाहिजे, कारण हेच पाणी इथं वापरले जाते. आधीच पाणी टंचाईनं होरपळणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाच्या शेतीसाठी या भूजलाचा बेसुमार उपसा होतोय. त्यातच इथेनॉल निर्मितीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर हे एक नवं संकट आहे. आणि 5वा मुद्दा आहे तो म्हणजे धोरणात्मक शिफारसींचा. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि अर्थ खात्याचे सल्लागार यांनी आपल्या लेखाच्या शेवटी या सगळ्यांवर उपाय देखील सुचवलाय. त्यांच्या मते जे धोरणात्मक निर्णय सहज मागे घेण्यासारखे आहेत, जसं की पिकांचा हमी भाव, E10ची उपलब्धता, आयात शुल्क, हे आधी राबवायला पाहिजे. मात्र एकदा आपण जमीन आणि पाणी याच्यासाठी वापरायला लागलो तर धोरण हे इथेनॉलचं जे धोरण आहे तेच मागे घेणं खूप कठीण आणि वेदनादायक ठरू शकतं. त्यामुळे सध्या तरी E20 वरच इथेनॉल धोरणाला पॉज देणं गरजेचं आहे. जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोल उपलब्ध करून द्या आणि E20 वरच थांबा, असं सरकारच्या सल्लागारांचं म्हणणं आहे. इथंच आपण देशातलं नामांकित वर्तमानपत्र असलेल्या द हिंदू मध्ये 18 ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या एका विशेष विश्लेषणाबद्दल देखील समजून घेऊ. सिक्कीम मधील ICFAI युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर ORS राव यांनी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या लेखामध्ये मांडले. त्यांच्या मते भारतातील एकूण 31 कोटी पेट्रोल वाहनांपैकी तब्बल 7 कोटी वाहनं एप्रिल 2023 नंतरची म्हणजे BS4 नंतरची खऱ्या अर्थानं E20 सुसंगत आहेत. म्हणजेच उर्वरित तब्बल 24 कोटी वाहनांचं भविष्य हे सध्या अंधारात आहे. ह्या इथेनॉलमुळे इथेनॉल हे तीव्र द्रावक असल्यानं ते जुन्या वाहनात साठलेला गंज विरघळून फ्यूल फिल्टर आणि इंजेक्टर्स ब्लॉक करतं. तसंच ते हवेतला ओलावा शोषून घेतं. त्यामुळं फेज सेपरेशन होऊन पेट्रोल आणि पाण्याचे थर वेगवेगळे होतात आणि इंजिन पूर्णपणे निकामी होऊ शकतं, असा धोका त्यांनी आपल्या लेखामध्ये व्यक्त केलाय. या शास्त्रीय दाव्यालाच पुष्टी मिळते ती रॉयटर्सनं उघड केलेल्या मारुती, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांच्या अंतर्गत ईमेल्सवरून. यात मारुतीचे अनुप भट आणि महिंद्राचे R रामाप्रभू यांनी ईमेल्सद्वारे मोठी चिंता व्यक्त केली होती. इंधनातली क्रूड ऑइलची मर्यादा 3 ppm असताना ती राजस्थानमध्ये 570 ppm, दिल्लीत 420 ppm आणि महाराष्ट्रात 357 ppm आढळली. या अतिप्रमाणामुळे इंजेक्टर्स केवळ 200 किलोमीटरमध्ये निकामी होऊ शकतात. तसंच ओलाव्याचं आयडियल प्रमाण हे गाडीमधल्या 3000 ppm ऐवजी उत्तर प्रदेशामध्ये 12,500 ppm तर आंध्र प्रदेशात 13,000 ppm इतकं आढळलं. ही थेट गाड्यांच्या इंजिनाशी खेळणारी बाब आहे. पण सगळ्यात धक्कादायक बाब आहे ती म्हणजे या तांत्रिक अडचणी सुधारण्याऐवजी सरकार डॅमेज कंट्रोलसाठी वेगळेच उपाय करत असल्याचं समोर आलंय. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार गृह मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान नियमामध्ये बदल करून एक सहयोग पोर्टल सुरू केले. हे पोर्टल थेट मेटाच्या API जोडले गेले. यामुळे मानवी तपासणीशिवाय म्हणजे माणसाच्या मदतीशिवाय थेट यंत्राद्वारेच ज्या काही आपण सोशल मीडियावर, फेसबुकवर पोस्ट करतोय त्या हटवणं सुरू झाले. केवळ 5 महिन्यातच 1,95,000 ब्लॉकिंग ऑर्डर सरकारनं जारी करून फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून पोस्ट हटवल्यात. यात इथेनॉल धोरणावर टीका करणाऱ्या आणि आपल्या गाड्या खराब झाल्याची तक्रार करणाऱ्या सामान्य वाहन चालकांच्या पोस्टवर देखील सरकारनं सरसकट डिजिटल कात्री चालवली आहे, डिजिटल स्ट्राईक केलाय. थोडक्यात काय तर नितीन गडकरींच्या इथेनॉलच्या स्वप्नांना आता केवळ तांत्रिक आव्हानच नाही तर देशाच्या अन्न आणि जल सुरक्षेचा मोठा अडथळा देखील निर्माण झालाय. मोदी सरकारच्या सर्वोच्च सल्लागारांनीच E20 धोरणावर फेरविचार करण्याची आणि E10 परत आणण्याची गरज बोलून दाखवली आहे.
याकडे खडा टाकून बघण्याची स्ट्रॅटेजी म्हणून देखील बघितलं जातंय. काय रिॲक्शन येते हे बघून सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचा फेरविचार करण्याच्या तयारीत आहे असं म्हटलं जातंय. तुमची गाडी एप्रिल 2000 पूर्वीची आहे का? तुम्हाला मायलेज मध्ये घट किंवा इंजिन मध्ये प्रॉब्लेम येतोय का? सरकारच्या या डिजिटल सेन्सॉरशिप बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमची मतं, अनुभव नक्की शेअर करा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.